तर मित्रांनो, आज आपल्याला जायचं होतं बरं का भिलाईला गाडी लोड करायला. आणि आपल्या गाडीमध्ये लोड होणार होतं तार बंडल. आता सफर चालू करू नाही करू, पण याला आमच्यापेक्षा जास्त मजा येते बरं का. सध्या तर आपण आहे ना रायपूरच्या सर्कलला आहे. त्याच्यात पण या सर्कल मध्ये कोण कुठं गाडी घालतं तर कोण कुठं घालतं तेच कळत नाही. आणि हा सर्कल असा आहे तर तिथं नवीन माणसाला तर काय कळणारच नाही. मग काय फटाफट सर्कल आणि ते पास केलं आणि डायरेक्ट हायवेला लागलो. जे निघलो ना जोरात, एवढ्यात असा पूल दिसला जे की मरणाचे पुलं होते इकडे. वाटानगंज इकडे तिकडे घुसलो, पण आता इथं नाही एका मागे एकच शिर नाही. पहिल्यांदा असा टोल पाहिला भुईड दांडकच नव्हतं. मग पास केल्यानंतर गाडी परत ओढली डायरेक्ट कंपनीत येऊन पोहोचलो. त्याच्यानंतर गाडीचा एमटी काटा करून घेतला. आता काय विषय नव्हता राहिला, आता काय कंपनीतच एंट्री होती डायरेक्ट. कंपनीच्या आतमध्ये येऊन बघतो यांचं गाडी अनलोडिंग करायचं चालू होतं. तेवढ्यात ती गाडी दिसली आणि मागं लिहिलेलं होतं बुरी नजर वाले तेरा मुख आला. अय भो, आमचं तोंड काळ आहे पण नजर चांगली आहे बर का. खाली काय मारण्याचं चिखल असल्यामुळे काय उतरायला बी चान्स नव्हता बर का. तेवढ्यात तिथं कंपनीचा माणूस आला. ते म्हणे गाडी वाळवून जाऊ द्या म्हणे रिवर्स मध्ये जोरात. जवळ आली तेवढ्यात गाडी लागली मग स्लिप मारायला. चांगली माग पुढे गाडी केली तेव्हा शेटर पर्यंत पोहोचली बर का गाडी. आता हेच कळत नव्हतं गाडी नेमकं लावायची कशी, कारण की इड आहे ना लेबरचा पत्ताच नव्हता. आता गाडीत तर जे लोड होणार होतं ते हे तार बंडल होतं. आणि त्या कंपनीमध्ये जिथं बाथरूम होतं तिथं जे माकड नाटक करीत होतं. कोणाला बाथरूम मध्ये जाऊ द्यायचं, कोणाला नाही जाऊ द्यायचे, हे सगळं याच्याच हातात होतं. गाडी पण फायनली आपली लोडिंग पॉइंटला लावून दिली ते, पण काय लेबर काय दिसतच नव्हतं भाऊ. तेवढ्यात झाला भाऊ पावसाचं आगमन. मग तुम्हाला तर माहिती पावसात भिजायला मजा किती येते म्हणून. त्याच्यात पण या साईडला आहे ना पाऊस पाणी जास्त असल्यामुळे वातावरण पण एक नंबर असतं. गाडीकडे येऊन बघतो यांनी बी गाडी लोड करायला चालू केली ती इकडे. सकाळ पाहून निसता नाश्ता केल्यामुळे भूक लागली, त्याच्यामुळे आम्ही निघलो होतो हॉटेलकडे. त्याच्यात पण बाहेर जायचं म्हणल्यावर हे असे दगड क्रॉस करून जावं लागत होतं. आता खायचं म्हणल्यावर एवढं रिस्क घेणं आपल्यासाठी काही लय नव्हतं नाही का. फायनली मग गेटाच्या बाहेर येऊन बघतो तर गाड्यांची तर मोकार थप्पीच लागलेली होती भुईड. तेवढी ती गाडी दिसली भुजी की खाली पडलेली होती. लोक पण इथं भरपूर होते बर का, पण मग कोणीच गाडी लुकलीच नव्हती. त्याच्यामुळे मित्रांना ती गाडी सरळ करून टाकली, कारण की गाड्यांची व्हॅल्यू फक्त ड्रायव्हरांनाच माहित असते. आता जेवायचा टाइम तर निघून गेला तर त्याच्यामुळे जेवायची काही इच्छा नव्हती. मग काय एक स्टिंग आणि वेपर्स घेतले. मग काय निघलो चालू पावसातच गाडीकडे. त्याच्यात पण पहिल्यांदा अशी कंपनी बघितली जिथं मध्ये मोकार पाणी तुंबलेलं होतं. मग काय गाडी जवळ आलो वापस आणि गाडीमध्ये झालं होतं बरं का 10 टन लोड. आपल्याला न्यायचं होतं पूर्ण 12 टन लोड. त्याच्यामुळे आज आहे ना आपला मुक्काम इथंच राहणार आहे. तेवढ्यात असं इंजन दिसलं का ते बंद कुडून आणि चालू कुडून करायचं तेच कळत नव्हतं. म्हणलं आता बाहेर पाऊस चालू थोडं झोपाव म्हणलं, पण सर्दीमुळे नाक आणि ते पूर्ण जाम झालं होतं. पहिले गाडीचा दरवाजा उघडून खाली उतरलो आणि डायरेक्ट पोहोचलो आपल्या बजरंगबलीच्या मंदिरात. आणि पहिले तर दर्शन करून घेतलं. मग काय बसलो मंदिराजवळ मस्तपैकी आरामशीर. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.